Hello everyone. I welcome you all in our next lecture. In this lecture we are going to start our new chapter, that is matrices. So let's get started. So first of all, what is matrix? So matrix, an ordered set of mn numbers arranged in a rectangular array of m rows and n columns and enclosed by brackets or parentheses is called a matrix of order m by n. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या नव्या चॅप्टरमध्ये ज्याचं नाव मॅट्रायसेस आहे, यामध्ये मॅट्रिक्स म्हणजे काय, तर मॅट्रिक्स हे जे असणार आहे ते नंबर्सची अरेंजमेंट असणार आहे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. तर यामध्ये एम एन एवढे नंबर्स असतील, तर ते एम एन नंबर्स एम रोज आणि एन कॉलम्सच्या फॉर्ममध्ये ब्रॅकेटमध्ये मांडलेले असतील किंवा पॅरेंथेसिस म्हणजेच सिम्पल ब्रॅकेट, साधा कंस, त्याचबरोबर ब्रॅकेट्स म्हणजे चौकोनी कंस असणार आहे. तर यामध्ये अरेंजमेंट केलेल्या या एम एन नंबर्सना आपण मॅट्रिक्स असे म्हणणार आहोत आणि यामध्ये एम रोज आणि एन कॉलम्स आहेत, त्यामुळे या मॅट्रिक्सचा जो ऑर्डर असणार आहे तो एम बाय एन असणार आहे. तर हा मॅट्रिक्स दिसायला कशा प्रकारे असेल, तर तो या पद्धतीने असेल. ए इज इक्वल टू, या ब्रॅकेटमध्ये आपण एम एन नंबरची अरेंजमेंट केलेली आहे. तर इथे हा फर्स्ट रो आहे, यामध्ये एलिमेंट्स काय आहेत, तर A11, A12 अँड सो ऑन A1n. इथे जे 3 डॉट्स दिसत आहेत त्यांना मी अँड सो ऑन असं रीड करते. याचा अर्थ A12 नंतर आणखीन एलिमेंट्स आहेत, A13, A14 आणि A1n पर्यंत असे एलिमेंट्स असणार आहेत. त्याचबरोबर रो 2मध्ये एलिमेंट्स आहेत A21, A22 अँड सो ऑन A2n. त्याचबरोबर रो एम, आता रो 1, रो 2 नंतर देखील आपल्याला 3 उभे डॉट्स दिसत आहेत. तर त्याचा अर्थ की रो 1, रो 2 नंतर रो 3, रो 4 असे रोज आहेत रो एम पर्यंत. तर या रो एममध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, तर ते आहेत AM1, AM2 अँड सो ऑन AMN. त्याचबरोबर हे झाले रोज. आता हा कॉलम, फर्स्ट कॉलम, तर या फर्स्ट कॉलममध्ये एलिमेंट्स कोणते आहेत, तर A11, A21 अँड सो ऑन AM1. इथे देखील 3 उभे डॉट्स आहेत, याचा अर्थ A21 नंतर A31, A41 असे अप टू AM1 पर्यंत एलिमेंट्स आहेत. त्याचबरोबर कॉलम 2 मधले एलिमेंट्स कोणते आहेत, तर A12, A22, AM2. आणि कॉलम एन मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, तर ते आहेत A1n, A2n, AMn. तर विद्यार्थी मित्रांनो, हा मॅट्रिक्सचा एक जनरल फॉर्म इथे आपण रिप्रेझेंट केला आहे. तर याला आपण मॅट्रिक्स असे म्हणणार आहोत. काय असणार आहेत मॅट्रिक्स, तर नंबर्स अरेंज्ड इन अ रेक्टँग्युलर ॲरे ऑफ एम रोज अँड एन कॉलम्स अँड एनक्लोज्ड बाय ब्रॅकेट्स इज कॉल्ड मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम बाय एन. सो ईच एंट्री इन द मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲन एलिमेंट. मागील चॅप्टर शिकत असताना त्यामध्ये आपण डिटर्मिनंटमध्ये पाहिलं की डिटर्मिनंटमध्ये असणाऱ्या प्रत्येक नंबरला आपण एलिमेंट म्हणतोय. अगदी त्याचप्रमाणे इथे देखील प्रत्येक मॅट्रिक्समधली एंट्री जी असणार आहे त्याला आपण एलिमेंट असंच म्हणणार आहोत. सो मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. ज्या पद्धतीने डिटर्मिनंटला देखील आपण कॅपिटल लेटर्सने डिनोट करत होतो, अगदी त्याचप्रमाणे मॅट्रायसेसना देखील कॅपिटल लेटर्सनेच डिनोट करायचा आहे. आणि इथे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, डिटर्मिनंटमध्ये देखील आपण ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट पाहिलं आहे. त्यामध्ये 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट, 3x3 या ऑर्डरचा डिटर्मिनंट आपण पाहिला आहे. त्याच पद्धतीने मॅट्रिक्सचा देखील आपल्याला ऑर्डर सांगायचा आहे. तर तो ऑर्डर आपण कशा प्रकारे सांगणार आहोत, तर या फॉर्म्युलानुसार ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स. पण इथे इंटू आपण न म्हणता त्याला काय म्हणणार आहोत, नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स. पहिल्यांदा किती रोज आहेत आणि त्यानंतर किती कॉलम्स आहेत त्यावरून आपण मॅट्रिक्सचा ऑर्डर सांगणार आहोत. तर आता हा जो आपला मॅट्रिक्स आहे त्यालाच आपण इन शॉर्ट A इज इक्वल टू AIJ या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आता इथे आय काय असेल, तर आय इज इक्वल टू 1, 2, 3 अँड सो ऑन अप टू एम. म्हणजे आयमध्ये जे काही इंडेक्स असणार आहेत, नंबर्स असणार आहेत, ते 1 to m पर्यंत असणार आहेत. तर आय हा काय डिनोट करतो, तर रोचा इंडेक्स म्हणजे
एखादा एलिमेंट कितव्या रोमध्ये आहे हे सांगण्याचं काम आय करतो. त्याचबरोबर जे पण कुठून कुठे रन होतोय, म्हणजे जेमध्ये आपण 1 2 3 अप टू n असं ठेवू शकतो. तर रो काय डिनोट करतो, तर तो कॉलम इंडेक्स डिनोट करतोय. तर इथे तुम्ही बघू शकता आय जे काही सफिक्सला इथे नंबर दिसत आहे तेच आपल्याला इथे फर्स्ट रोमध्ये देखील दिसतील. A11 A12 A1n एच्या सफिक्सला हे जे नंबर्स दिसत आहेत ते आय जे आहेत. म्हणजे A11 म्हणजे पहिला 1 काय सांगतो, तर हा A पहिल्या रोमध्ये आहे आणि दुसरा 1 काय सांगतो, तर हा A पहिल्या कॉलममध्ये आहे. त्याचबरोबर A12 म्हणजे A हा पहिल्या रोमध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे. A1n काय सांगतो, तर हा 1 पहिल्या रोमध्ये आणि nth कॉलममध्ये आहे. त्याचबरोबर सेकंड रोमध्ये देखील इथे एच्या सफिक्सला नंबर्स दिसत आहेत. याचा अर्थ तो ए हा सेकंड रोमध्ये आणि कोणत्या कॉलममध्ये आहे ते सफिक्स डिनोट करतायत. सिमिलरली फॉर mth रो these suffixes are denoting the index of the row as well as index of the column of that element. So here the order of the matrix is, इथे एचा ऑर्डर काय आहे, तर इथे m रोज आणि n कॉलम्स आहेत. त्यामुळे या मॅट्रिक्सचा जो ऑर्डर आहे तो m/n आहे. तर मित्रांनो, हा झाला मॅट्रिक्सचा जनरल फॉर्म. यामध्ये आपल्याला नंबर्स दिसत नाही आहेत, ए वगैरे असे दिसत आहेत. तर पर्टिक्युलरली मॅट्रायसेस हे कशा प्रकारे दिसतात ते इथं आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. सपोज ए इज इक्वल टू, हा एक मॅट्रिक्स दिला आहे, इथे एलिमेंट्स आहेत. तर या मॅट्रिक्सचा ऑर्डर काय असणार आहे, कारण इथे 3 रोज आणि आपल्याला 3 कॉलम्स दिसत आहेत. त्यामुळे या मॅट्रिक्सचा जो ऑर्डर आहे तो 3/3 ऑर्डर मॅट्रिक्सचा आपण याप्रमाणे मॅट्रिक्सच्या सफिक्सला लिहू शकतो. सो बी इज इक्वल टू, आता या मॅट्रिक्समध्ये तुम्ही बघू शकता इथे 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. त्यामुळे या मॅट्रिक्सचा ऑर्डर असणार आहे 2/2. त्याचबरोबर सी इज इक्वल टू, आता या मॅट्रिक्सकडे पहा, तर याचा ऑर्डर काय असेल, तर या मॅट्रिक्समध्ये आपल्याला 2 रोज आणि 3 कॉलम्स दिसत आहेत. सो द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स सी इज 2/3. तर मित्रांनो, एक महत्त्वाचा फरक मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंटमध्ये तुम्हाला या एक्झाम्पलवरून पाहायला मिळेल की डिटर्मिनंट मध्ये नेहमी नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे सारखे असतात. त्यामुळे तिथे ऑर्डर हा 2/2 3/3 याप्रमाणे डिटर्मिनंटचा ऑर्डर असतो. परंतु मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे नेहमी इक्वल असायलाच पाहिजे असं काय नाही आहे. त्यामुळे इथे सी या मॅट्रिक्सचा ऑर्डर काय आहे, तर 2/3. आता यानंतर आपण टाईप्स ऑफ मॅट्रायसेस, मॅट्रिक्सचे काही टाईप्स पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिला जो टाईप आहे तो आहे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आता रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर अ मॅट्रिक्स इज सेड टू बी रेक्टँग्युलर मॅट्रिक्स इफ नंबर ऑफ रोज ऑफ मॅट्रिक्स इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे अशा मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल नाहीत. म्हणजेच याप्रमाणे ए इज इक्वल टू 2 5 -3 3 7 2. आता इथे तुम्ही बघू शकता किती रोज आहेत, 2 रोज आहेत आणि कॉलम्स किती आहेत, तर 3 कॉलम्स आहेत. 2 आणि 3 हे इक्वल नाही आहेत. याचा अर्थ हा कोणता मॅट्रिक्स आहे, तर रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. तर या मॅट्रिक्सचा ऑर्डर असणार आहे तो 2/3. आपल्याला मॅट्रिक्सचा ऑर्डर सांगता आला पाहिजे. किती रोज आणि किती कॉलम्स आहेत हे पाहून आपण ऑर्डर सांगू शकतो. त्याचबरोबर इथे बी हा मॅट्रिक्स तुम्ही बघू शकता, इथे 3 रोज दिसत आहेत आपल्याला आणि कॉलम्स मात्र किती आहेत, 2 कॉलम्स आहेत. त्यामुळे इथे हे नंबर इक्वल नाही आहेत, रोज आणि कॉलम्सची नंबर डिफरंट आहेत. त्यामुळे या मॅट्रिक्सचा जो ऑर्डर असणार आहे तो काय असणार आहे, 3/2. सो 3 रोज आणि 2 कॉलम्स आहेत त्यामुळे. त्यानंतर सेकंड टाईप जो आहे तो आहे रो मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स इज सेड टू बी रो मॅट्रिक्स इन विच ओनली 1 रो अँड एनी नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे त्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असणार आहे आणि कॉलम्स कितीही नंबर असतील. ऑर्डर ऑफ रो मॅट्रिक्स इज 1/n. त्यामध्ये रो एकच असणार आहे त्यामुळे इथे 1 आलेला आहे आणि कॉलम्स जो आहे ते वेगवेगळ्या नंबरचे असू शकतात. फॉर एक्झाम्पल
इथे तुम्ही बघू शकता A इज इक्वल टू 5 मायनस 9 11. तर इथे या मॅट्रिक्सचा जो ऑर्डर आहे तो 1/3 आहे, कारण इथे रो एकच आहे आणि कॉलम मात्र 3 आहेत. रो मॅट्रिक्स म्हणजे ज्यामध्ये एक आणि एकच रो असणार आहे त्याला आपण रो मॅट्रिक्स म्हणतो. एवढं लक्षात ठेवलं तर चालेल. B इज इक्वल टू हा बघा इथे 1 मायनस 3, तर या मॅट्रिक्सचा ऑर्डर आहे 1/2. इथे रो एकच आहे आणि कॉलम मात्र 2 आहेत. त्यानंतर थर्ड टाईप जो आहे कॉलम मॅट्रिक्स, ज्या पद्धतीने रो मॅट्रिक्समध्ये एक आणि एकच रो आहे अगदी त्याच पद्धतीने कॉलम मॅट्रिक्समध्ये एक आणि एकच कॉलम असणार आहे. अ मॅट्रिक्स इज सेड टू बी कॉलम मॅट्रिक्स इन विच ओनली वन कॉलम अँड एनी नंबर ऑफ रोज, ज्यामध्ये एकच कॉलम असणार आहे आणि रोज मात्र वेगवेगळ्या नंबर्सचे असतील. सो फॉर एक्झाम्पलच्या अगोदर ऑर्डर ऑफ कॉलम मॅट्रिक्स इज m/1. m/1 म्हणजे नंबर ऑफ रोज कितीही असतील पण कॉलम मात्र एकच असणार आहे. सो B इज इक्वल टू इथे बघू शकता B या मॅट्रिक्सचा जो ऑर्डर आहे तो 2/1 आहे. इथे कॉलम एकच आहे आणि रो मात्र 2 आहेत, त्यामुळे या मॅट्रिक्सचा ऑर्डर 2/1. त्याचबरोबर इथे सेकंड एक्झाम्पलमध्ये देखील बघू शकता A इज इक्वल टू 5 3 मायनस 7. या मॅट्रिक्सचा जो ऑर्डर आहे तो 3/1 आहे, कारण इथे 3 रोज आणि एकच कॉलम आहे. Therefore, the order of this matrix A is 3/1. Then the next type of matrix is null matrix or zero matrix. आता या एकाच नल मॅट्रिक्स म्हणजेच झिरो मॅट्रिक्स आणि झिरो मॅट्रिक्स म्हणजेच नल मॅट्रिक्स. सो कशाला म्हणायचं तर अ मॅट्रिक्स इज सेड टू बी नल मॅट्रिक्स ऑर झिरो मॅट्रिक्स इफ ऑल एलिमेंट्स ऑफ अ मॅट्रिक्स आर झिरो. इट इज डिनोटेड ॲज O और Z. म्हणजे ज्या मॅट्रिक्समध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट्स हे झिरो असतील त्याला आपण झिरो मॅट्रिक्स म्हणणार आहोत किंवा नल मॅट्रिक्स असं म्हणणार आहोत. आणि या झिरो मॅट्रिक्सला आपण O या लेटरने किंवा Z या लेटरने डिनोट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल Z इज इक्वल टू इथे बघा हा 3/3 या ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे ज्यामध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट्स हे झिरो आहेत. त्याचबरोबर O इज इक्वल टू 0 0 0 0 2/2 ऑर्डरचा हा मॅट्रिक्स आहे, यामध्ये देखील सगळे एलिमेंट्स झिरो आहेत. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं आहे तर अ मॅट्रिक्स इज सेड टू बी स्क्वेअर मॅट्रिक्स इफ नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये काय असणार आहे तर जेवढे रोज असणार आहेत तेवढेच कॉलम असणार आहेत, म्हणजेच नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे काय असायला पाहिजेत, सेम असायला पाहिजेत, इक्वल असायला पाहिजेत. सो ऑर्डर ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स इज n/n और सिम्पली n. म्हणजे कोणत्याही स्क्वेअर मॅट्रिक्सचा ऑर्डर काय असणार आहे n/n, कारण जेवढे रोज आहेत तेवढेच कॉलम्स आहेत, किंवा सिम्पली आपण त्याला n ने देखील डिनोट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता A हा मॅट्रिक्स, इथे आपल्याला याचा ऑर्डर किती आहे तर 3/3 आहे, कारण यामध्ये 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत. तर या मॅट्रिक्सची ऑर्डर सांगत असताना आपण 3/3 म्हणू शकतो किंवा सिम्पली द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स A इज 3 असं देखील म्हणू शकतो. त्याचबरोबर B इज इक्वल टू इथे देखील तुम्ही बघू शकता या B या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे सेम आहेत. सो द ऑर्डर ऑफ B इज 2/2. त्यानंतर पुढचा टाईप आहे डायगोनल मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी डायगोनल मॅट्रिक्स इफ ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं आहे तर इथे या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता आता या मॅट्रिक्समध्ये 3 1 5 हे जे आहेत हे डायगोनल एलिमेंट्स आहेत. पण डायगोनल मॅट्रिक्स आपल्याला म्हणायचं आहे तर कधी म्हणणार, हे डायगोनल एलिमेंट्स सोडून उरलेले जे काही एलिमेंट्स आहेत ते सगळे झिरो असले पाहिजेत, तेव्हा आपण त्या मॅट्रिक्सला डायगोनल मॅट्रिक्स असे म्हणणार आहोत. इथे देखील दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघू शकता हा -2 आणि 9 हे जे 2 एलिमेंट्स आहेत ते डायगोनल एलिमेंट्स आहेत. त्या 2 एलिमेंट्सना सोडून उरलेले सगळे नॉन डायगोनल एलिमेंट्स हे झिरो आहेत, त्यामुळे B हा काय झाला डायगोनल मॅट्रिक्स.
त्यानंतर पुढचा टाईप आहे स्केलर मॅट्रिक्स. अ डायगोनल मॅट्रिक्स इज सेड टू बी स्केलर मॅट्रिक्स इफ ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. आता स्केलर मॅट्रिक्स सांगण्यासाठी तो मॅट्रिक्स पहिल्यांदा डायगोनल मॅट्रिक्स असावा लागतो. डायगोनल म्हणजेच वर आत्ता आपण पाहिलं आहे 6वा टाईप, की ज्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स सोडून उरलेले सगळे नॉन डायगोनल एलिमेंट्स हे काय असणार आहेत, 0 असणार आहेत. तर स्केलर मॅट्रिक्समध्ये पहिल्यांदा तशा प्रकारचा मॅट्रिक्स असावा लागतो. तर इथे बघा, हा मॅट्रिक्स जो आहे तो डायगोनल मॅट्रिक्स तर आहेच, पण यात फरक काय आहे, तर इथे डायगोनल एलिमेंट्स जे आहेत ते सगळे सेम आहेत, 7 7 7. कळते? ओके. तर स्केलर मॅट्रिक्स हा आपण कॅपिटल के ने डिनोट करणार आहोत. इथे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये देखील तुम्ही बघू शकता, हे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत 2 2 हे सेम आहेत आणि बाकीचे जे एलिमेंट्स असणार आहेत नॉन डायगोनलला ते 0 असणार आहेत. हा झाला स्केलर मॅट्रिक्स. त्यानंतर नेक्स्ट टाईप असणार आहे तो युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्सलाच आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणू शकतो किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्सलाच युनिट मॅट्रिक्स देखील म्हणू शकतो. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी युनिट मॅट्रिक्स इफ ऑल डायगोनल एलिमेंट्स आर युनिटी अँड ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. आता युनिट मॅट्रिक्स हा काय असणार आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे ज्यामध्ये रोज आणि कॉलम्स सेम नंबरचे असतील. तर इथे एक्झाम्पल बघा, आय इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स हा कॅपिटल आय ने डिनोट करायचा आहे. 1 0 0 0 1 0 0 0 1. यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहेत. त्याचबरोबर डायगोनल जे एलिमेंट्स आहेत ते सगळे 1 आहेत. युनिट मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट्स हे सगळे 1च असायला पाहिजे आणि उरलेले नॉन डायगोनल जे एलिमेंट्स आहेत ते मात्र सगळे 0 असले पाहिजेत. इथे 2x2चा एक आयडेंटिटी मॅट्रिक्स दाखवला आहे, त्यामध्ये देखील डायगोनल एलिमेंट्स हे 1 आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0 आहेत. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स ऑब्टेन्ड फ्रॉम अ गिवन मॅट्रिक्स ए बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स इज कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ ए. इट इज डिनोटेड ॲज ए डॅश ऑर ए ट्रान्सपोज. आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला असतो, त्या दिलेल्या मॅट्रिक्सवरून आपल्याला त्याचा ट्रान्सपोज काढायचा आहे. तो कसा काढणार, तर बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. दिलेल्या मॅट्रिक्समधले रोज आणि कॉलम्स यांना इंटरचेंज करून जो काही मॅट्रिक्स आपल्याला मिळेल तो म्हणजेच आपला त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज असेल. आणि हा ट्रान्सपोज आपण ए डॅश किंवा ए ट्रान्सपोज म्हणजे एच्या डोक्यावर टी लिहून डिनोट करू शकतो. तर एक्झाम्पल आपण इथे बघूया. समजा आपल्याला ए हा मॅट्रिक्स दिला आहे ज्याची ऑर्डर 3x3 आहे. यामध्ये 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत आणि यावरून आपल्याला या एचा ट्रान्सपोज काढायचा आहे. तर ए ट्रान्सपोज अशा प्रकारे असेल. तर हा ए ट्रान्सपोज मी कसा काढला, तर इथे बघा, ए या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये फर्स्ट रो काय आहे 2 3 7. त्यानंतर ए ट्रान्सपोजमध्ये फर्स्ट कॉलमकडे लक्ष द्या, तो काय आहे 2 3 7. याचाच अर्थ काय, तर दिलेल्या मॅट्रिक्स ए मधला फर्स्ट रोला मी इंटरचेंज केला आहे फर्स्ट कॉलममध्ये. म्हणजे जो काही आडवी ओळ आहे 2 3 7 तो ए ट्रान्सपोजमध्ये आपण कॉलममध्ये लिहिलेला आहोत. त्याचबरोबर इथे दिलेल्या मॅट्रिक्समध्ये सेकंड रो जो आहे तो ए ट्रान्सपोजमध्ये सेकंड कॉलममध्ये दिसेल. म्हणजे इकडचा जो रो आहे तो इकडे कॉलममध्ये लिहायचा आहे. यालाच इंटरचेंजिंग ऑफ रोज अँड कॉलम्स असे म्हणतात. त्याचबरोबर थर्ड रोमध्ये तुम्ही बघू शकता 0 6 -6 इथे एमध्ये दिसतोय. तर हेच एलिमेंट्स आपल्याला ए ट्रान्सपोजमध्ये कॉलममध्ये दिसतील. म्हणजे जे एलिमेंट्स रोमध्ये आहेत ते एलिमेंट्स आपल्याला कॉलममध्ये लिहायचे आहेत. म्हणजेच आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज मिळेल. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इफ ऑल एलिमेंट्स बिलो लीडिंग प्रिन्सिपल डायगोनल आर 0. बघा हा मॅट्रिक्स कसा असणार आहे, डेफिनेशन समजून घ्या व्यवस्थित.
तर इथे यू इज इक्वल टू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपण कॅपिटल यूने डिनोट करतो आहे. तर यू इज इक्वल टू आपल्याला हा मॅट्रिक्स दिला आहे. तर या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर कधी म्हणायचं आहे, तर पहिल्यांदा इथे डायगोनल प्रिन्सिपल डायगोनल काय आहे, तर हे डायगोनल एलिमेंट्स आहेत 4 - 7 5. तर या प्रिन्सिपल डायगोनल्स एलिमेंट्सच्या खालचे एलिमेंट्स हे सगळे काय असायला पाहिजेत, 0 असायला पाहिजेत. तेव्हा आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याचबरोबर इथे यू इज इक्वल टू आणखीन एक मॅट्रिक्स दिला, याचा ऑर्डर किती आहे 4/4. इथे 4 रोज आणि 4 कॉलम्स आहेत. तर इथे हा प्रिन्सिपल डायगोनल आहे 4 5 -2 1 हे त्यामधील एलिमेंट्स. तर या डायगोनलचे खालचे सगळे एलिमेंट्स हे काय पाहिजेत, 0 पाहिजेत. तर आपण या यू या मॅट्रिक्सला काय म्हणणार आहोत, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर शेवटचा एक प्रकार आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल नावावरून अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय आहे, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इफ all elements above leading principal diagonal are 0 and it is denoted by capital L. आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कॅपिटल एलने आपण डिनोट केला आहे. हा 3/3 या ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. तर इथे हा प्रिन्सिपल डायगोनल आहे. या प्रिन्सिपल डायगोनलचे वरचे एलिमेंट्स सगळे काय असायला पाहिजेत, 0 असायला पाहिजेत. लोअर ट्रायंग्युलरमध्ये डायगोनलचे वरचे एलिमेंट्स हे 0 असले पाहिजेत. त्याचबरोबर आणखीन एक एक्झाम्पल, एल इज इक्वल टू हा 4/4 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. तर यामध्ये या प्रिन्सिपल डायगोनलचे वरचे सगळे एलिमेंट्स हे 0 आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे हा एल जो मॅट्रिक्स आहे तो काय आहे, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण टाईप्स ऑफ मॅट्रायसेसमध्ये 11 टाईप्स पाहिलेले आहेत मॅट्रिक्सचे. या व्यतिरिक्त आणखीनही काही टाईप्स आहेत, परंतु आपल्या सिलेबसनुसार आपल्याला हे 11 टाईप्स जास्त महत्त्वाचे आहेत. तर या टाईप्सवर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये 2 मार्कासाठी वगैरे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, की डेफिनेशन वगैरे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या मॅट्रिक्सचे डेफिनेशन्स किंवा तो मॅट्रिक्स कशा प्रकारे असतो हे तुम्हाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. सो या मॅट्रिक्सचा व्यवस्थितपणे तुम्ही अभ्यास करा. या मॅट्रिक्सवर आपण एखादी टेस्ट देखील घेऊया. आय मीन टाईप्स ऑफ मॅट्रायसेसवर एखादी टेस्ट असू शकते. सो थँक्यू.